बल्ले के करीब से जाते हुए, जहाँ मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। फुटवर्क नहीं था संतोष दड़ाडे के शॉट में। हरीश मात्रे राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए आगे रखा था, बॉलर बैक ड्राइव फॉलो थ्रू में चूक, 1 रन। सुकीला माफी नहीं, 1 रन से खाता खुला वहाँ पर चिरोबाकोन ए का। काफ़ी सपोर्टर्स यहाँ पर है, सभी का हार्दिक स्वागत। नीचे के वीआईपी डाइस पे आतिश डोंगरे शाहपुर के अपने दोस्तों के साथ गोटेगर के मैच का मज़ा ले रहे। गोटेगर बी को आप एक्शन में देखेंगे। इस मरतबा टर्न कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, दूर से खिलाड़ी पहुंचे हैं। इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन श्याम निकम ने। निकम का खाता खुला, कुल स्कोर 3। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में पहुंचना है। चौथा हिरवा मनकोली, वो टीम है जिसने बाली ट्रॉफी 2019 का पहला मुकाबला खेला था। और खुलजा सिमसिम एलईडी स्क्रीन से जो टीम सबसे पहले बाहर आई थी वो चौथा हिरवा मनकोली थी। देखना है तीसरे अंपायर को मैदान में जाना है चक के लिए। अंपायर जय पवार गेंदबाजी के एक्शन पर कुछ संदेह जताया वहाँ पर। चौथा हिरवा मनकोली के कैप्टन और गोटेगर बी शाहपुर के कैप्टन, बड़ा नाम है गोटेगर बी, शाहपुर तालुका में। शाहपुर तालुके की बात करें तो हम फिर आतिश भांडे, कल्पेश जादव, वन ऑफ द ग्रेट प्लेयर, जेडी, मूसा शेख, कई नाम है। अब ठंडी हवा बह रही है। अंपायर जय पवार मैदान में जाते हुए। जेपी पैनल अब काफ़ी मशहूर हो चुका है। हरीश मात्रे अब राइट आर्म राउंड स्टंप जा रहे श्याम निकम के लिए। हरीश मात्रे राइट आर्म राउंड स्टंप्स। निकम को अच्छा ड्राइव, वर्डिश डीप मिड ऑफ में गेंद को उठाया, 1 रन। कारपेट ड्राइव, 4 पे पहुंचा स्कोर। चिरोबाकोन ए का पिछला खासदार कप की क्वार्टर फाइनलिस्ट टीम है। इस मरतबा उछाल दिया इनफील्ड के ऊपर से, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, 4 रन। खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी। आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी, आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी, आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी। आयोजन चूजी ऑफ होली थी और आंखों के नीचे विद द स्ट्रेट बैट 4 रन। अब लॉन्ग ऑफ लगा दिया गया है। 4 रन से चिरोबाकोन ए 8 रन बिना कोई विकेट खोए। इस मरतबा पैरों से टकराई, रन लेना चाहते थे और आउट हो गए बैट्समैन श्याम निकम, जिन्होंने रन बनाए कम, 3 रन बनाए, रन आउट। पाटील साहेबांचं झालंय आगमन क्रिकेटच्या या पंढरीत, क्रिकेटच्या या पंढरीत, क्रिकेटच्या या पंढरीत। 26 गाड्यांची क्रिकेट स्पर्धा पहिलीच आहे या भारतात, पहिलीच आहे या भारतात, पहिलीच आहे या भारतात। या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला 120 या संघांनी, 120 या संघांनी। आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी, आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी, आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडी। 1 ओवर की समाप्ति के बाद बनाए मिला जुला
ओवर हम कहेंगे, 8 रन भी आए हैं। देर रात मैच हो रहा है, एक विकेट भी गिरा है। लोधा एंड से अब गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गुरुदत्त सागांव के सूरज भुईर नए बैट्समैन 1 डाउन पोजीशन पे आए हैं। एक नमित पाटील। भावे सर आपल्याला थांबवतो. एक सूचना आमच्या समालोचन कक्षामध्ये येत आहे. ज्याबद्दल लाखिवली संगनायक आपण उद्या रिपोर्ट करायचं आहे. उद्या ठीक 3:30 वाजता आपण रिपोर्ट करायचं आहे. त्यानंतर नील डबाचे डुंगे संगनायक आपणही उद्या रिपोर्ट करायचं आहे. उद्या आपणासही 3:30 वाजता इथे रिपोर्ट करायचं आहे. क्या परफॉर्मेंस रहा था लाखिवली का, अजीत पाटिल और ऋतिक का, और किरण पवार और एंड कंपनी को चारों शाने चीत किया था. व्हाट अ ग्रेट चेसिंग लाखिवली. सूरज भुईर की गेंद आसमान में तान दिया है, पीछे से खिलाड़ी, ओ जगलिंग, क्या छूटा, सपना टूटा और 2 रन से नमित पाटिल ने खाता खोला. हालांकि क्या छूटा, डबल फिगर में जाता हुआ चेरोबा स्पोर्ट्स कोन ए का स्कोर 10 रन 1 विकेट. चौथा इरवा मानकोली, इस मरतबा ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद डीप मिड विकेट पे, 1 रन बनाए, थ्रो पहुंचा है, 2 रन पूरे किए बैट्समैन ने. नमित पाटिल 2 से 4 पे पहुंचे, स्कोर को पहुंचा दिया 12 रन 1 विकेट. चिरोबा कोन ए आज का आखिरी मुकाबला. इसके बाद देखेंगे अब चौथा इरवा मनकोली और गोटेगर बी. धीमी गेंद हुक किया, डीप स्क्वायर लेग पर 6 रन. सुकेश दागी नीलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. सुकेश दागी नीलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. इस ओवर में गेयर बदल दिया है चिरोबा कोने ने. आने वाले बल्लेबाजों में बहुत ही ज़बरदस्त बैट्समैन आलोक मुकादम का आना बाकी है. इस मरतबा पॉलर बैक ड्राइव, तीर की मानिंद, डाउन द ग्राउंड, बढ़िया फील्डिंग. क्या क्रिकेट हो रहा है, बहुत खूबसूरत शॉट था, लेकिन फील्डिंग भी लाजवाब. इस ओवर में काफ़ी तेज़ रन आ रहे हैं. दोनों तरफ के काफ़ी सपोर्टर्स मैदान में है. दोनों का हार्दिक स्वागत. स्कोर तेजी से बढ़ता हुआ चेरोबा कोन का 20 रन 1 विकेट. इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है. डॉट शैलेश पाटिल भी हमसे विदा लेते हुए. इस बीच बॉलर बैक ड्राइव, बहुत ही खूबसूरत शॉट, नहीं रुकेंगी, गेंद 4 रनों के लिए. पिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान. ये देखिए. ठाणे जिल्ह्याची शानदार स्ट्रोक, जानदार स्ट्रोक, डाउन द ग्राउंड. तीर भी शर्माए इस शॉट को देख के. इतना सीधा निशाने पे लगा था शॉट निमित पाटिल का. देखिए निमित पाटिल का शून्य पे कैच छूटा,
लेकिन उन्होंने इस ओवर में सूरज भुईर को धो डाला। 0 पे कैच छूटा था उनका। 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर के लिए अपने 12 मिनट लिए। सागांव, आपको 30 मिनट का समय दिया गया है। चौटा हिरवा मानकोली के कैप्टन और गोटेगर बी के कैप्टन दोनों को टॉस के लिए तैयार रहना है। स्कोर है 24 रन, विकेट गिरा है 1। गेंदबाजी में बुलाया गया गेंदबाज मिलिंद मात्रे को। एक और तब्दीली। इस मर्तबा टर्न कर दिया ऑन साइड में। 1 रन बना। हाना चलती भी 2 रन पूरे। इन 2 रन से स्कोर 26 पे पहुंचा है। इन 2 रन से 26 रन। अच्छा ट्राई फॉफली पे लेके ऑन ड्राइव करते हुए डायरेक्ट थ्रो लगा और अंपायर चले तीसरे अंपायर की तरफ। रनआउट के लिए अंपायर ने तीसरे अंपायर को कॉल किया है। देखना है तीसरे अंपायर का निर्णय। नॉट आउट। 2 रन पूरे होते हुए कुल 28 रन, 1 विकेट। 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। ओवर नंबर 3 चल रहा है। टॉस हार के बल्लेबाजी करी चेरोबाकोन। अच्छी गेंद, टर्न करना चाहते थे ऑन साइड में, लेग बाई। 1 रन से 29 पे पहुंचा है स्कोर। 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। चेरोबाकोन तीसरे ओवर का खेल चलता हुआ। फिर से कट के अंदर की जानिब आई। ऑन साइड पे मोड़ना चाहते थे, गेंद शॉर्ट लेग पे गई, कोई रन नहीं। इसके बाद आज देर रात का आखिरी मुकाबला चौथा हिरवा मानकोली बनाम गोटेगर बी। खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा। 2 रन भी बने। नमित आज नसीब के साथ खेल रहे हैं। दूसरा कैच छूटा है, पहला 0 पे छूटा था और 16 पे फिर कैच छूटा। कुल स्कोर 31 रन, 1 विकेट। तीसरे ओवर का खेल चलता हुआ। गेंदबाजी कर रहे हैं मिलिंद मात्रे वीआईपी एंड से नमित पाटिल के लिए। इस मर्तबा पुल और पावरफुल चाबुक शॉट, 6 रन। कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. ये देखिए छोटी गेंद ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा। हालांकि अधिक छोटी गेंद तो नहीं थी। परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट एग्जीक्यूशन और परफेक्ट पावर। मैग्निफिसेंट स्ट्रोक। 3 ओवर की समाप्ति। चेरोबाकोन ए ने बनाए 37 रन, 1 विकेट गंवाने के बाद। 37 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। ड्रिंक्स ट्रॉली मैदान में
टॉस को जीता था गुरुदत्त सागाव ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था। आने वाले बल्लेबाजों में आलोक मुकादम एक ऐसे बैट्समैन हैं जो ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए काफ़ी जाने जाते और बाली ट्रॉफी 2018 में आलोक मुकादम की बल्लेबाजी लाजवाब रही थी। कौन के क्रिकेट की जब भी बात चलेंगी, सबसे पहले ऊपर नाम रहेगा वन ऑफ दी क्लासिक एंड साउंड टेक्निकल प्लेयर दिनेश भोईर। उसके बाद एकता मिसाइल प्रशांत मोस्ट ग्रेट ऑलराउंडर और परेश महाजन, कई नाम है। उसके बाद की जो पीढ़ी में आलोक मुकादम, राज बावलिया, ये कई नाम है। नीलेश, वेदांत पाटिल। पहली गेंद ड्राइव किया, लॉन्ग ऑन पे 1 रन बना, रॉन्ग एंड थ्रो है और 2 रन बने। सिर्फ गेंदों को फेंका जा रहा है। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 39। ये दोनों खिलाड़ी रन के लिए हिरन बन रहे हैं। मोंटी मुकादम और दुर्गेश नाइक भी मैच का मजा ले रहे। इस मरतबा खेल दिया आउटफील्ड में, 1 रन बना, फिर दूसरा, फिर रॉन्ग एंड थ्रो। विल लॉन्ग ग्रुप के दुर्गेश नाइक और मोंटी मुकादम इस कप को देख रहे हैं। आपका भी हार्दिक स्वागत है। राइट आर्म ओवर द विकेट, बहुत दूर चले गए। वाइड घोषित किया अंपायर अजीम अब्दुल्ला ने। 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर आगे सरकता हुआ 42 रन 1 विकेट, 42 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। देखना है वहाँ पर क्या कुछ है। शायद अंपायर सुनिश्चित करना चाहते हैं कि गेंद साइड लाइन के अंदर गिरी है या नहीं। देखना है अंपायर अपना निर्णय बनाते हैं और अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। ये नो बॉल और वाइड के लिए चेकिंग है। क्या नो बॉल था या वाइड था? नो बॉल, नो बॉल या वाइड के लिए चेक करना है तीसरे अंपायर को। नहीं, नो बॉल, यस, फ्री हिट आता हुआ। चेक करना है तीसरे अंपायर को। तीसरे अंपायर के पास रिफर किया है डिसीजन। क्या जो लाइन है, गाइडलाइन, उसके बाहर गेंद गिरी है, उस पर गिरी है, ये चेक करेंगे क्या नो बॉल है या फिर ये गेंद वाइड है। अंदर गिरी है, वाइड। अजीम अब्दुल्ला ने सही निर्णय दिया था। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन 1 विकेट। अच्छा निर्णय अजीम अब्दुल्ला का। देखिए, खिलाड़ी बड़ा टूर्नामेंट खेलते हैं तो थोड़े ज़्यादा जोश में रहते हैं। इस मर्तबा खड़े खड़े खेला है, पीछे खिलाड़ी और
फिर कैच छोड़ा। ऐसा लगता है कि सागांव के खिलाड़ी ने रात का जो खाना खाया है चिकनाई हाथ में रहेगी। इसीलिए तो मैं कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल रखकर क्रिकेट ना खेले। काय शुभात धुमाल, केसात जेल आणि हातात तेल। अगदी बरोबर उल्लेख केलात. इस मर्तबा स्वीप की कोशिश, बल्ले के अंदर लगी, रन फिर से चुराते हुए बल्लेबाज। 1 रन से चिरोबा कोन ए का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। 45 रन 1 विकेट, 45 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। ओवर नंबर 4 चल रहा है, समय ज़्यादा लिया जा रहा है सागांव, वरना आपको पेनलाइज किया जाएगा। ऑफ स्टंप के बाहर कोई शॉट ऑफर नहीं किया, डॉट गेंद। डोंगमली ग्रामीण को बिलोंग करती है सागांव। इस मर्तबा हेलीकॉप्टर स्ट्रोक, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी हैं। 1 रन बना है दूसरे की तौर, लेकिन इस मर्तबा बैट्समैन आउट। क्या बात है, इतनी देर रात तक अभी तक यूट्यूब पे 1020 लोग इस मैच को देख रहे हैं। कौन बनाम डोमोली, संतोष दराड़े आउट होके गए। नए बैट्समैन आलोक मुकादम, बड़ा नाम है कौन क्रिकेट की दुनिया का। लॉन्ग हैंडल बहुत अच्छा यूज़ करते हैं और डेथ ओवर में आए हैं। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए मिलिंद मात्रे को कंटिन्यू रखा गया है। समय में कॉपरेट करें प्लीज़। गुरुदत्त स्पोर्ट्स सागांव, आपके 8 मिनट बचे 2 ओवर के लिए। मिलिंद राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा बैकफुट पे जाके क्रैकिंग स्ट्रोक खेलना चाहते थे, मिसफील्ड हुआ है वहाँ पर। 1 रन। देखिए सागांव की जो फील्डिंग है वो थोड़ी कहीं ना कहीं कमज़ोर लग रही। इसका कारण ये भी हो सकता है कि देर रात मैच हो रहा है। इसका कारण ये भी हो सकता है कि फ्लड लाइट में इस सीज़न में ज़्यादा मैचेस ना खेले हो। 1 रन से स्कोर 47। मिलिंद मात्रे राइट आर्म ओवर द विकेट जा रहे हैं। इस मरतबा एलिवेशन नहीं है, पीछे खिलाड़ी हैं। बढ़िया कैच और आउट हो गया आखिरकार नमित पाटिल, जिनके पहले 2 कैच छूटे थे। एलिवेशन नहीं था, फोर्स किया था, आउट हो गए। राजा बनी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, नारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजा बनी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, नारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज, गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए इस वक्त हेमंत कराले। फुल टॉस गेंद फिर बल्ले पे नहीं आई आलोक मुकादम के, लंबा हिट लेना चाहते थे। 1 रन। ड्यू फैक्टर हल्का सा काम कर रहा है, गेंदें हवा में कहीं ना कहीं रुक कर आ रही है, या तो टिप्पा खाने के बाद। स्कोर है 48 रन 3 विकेटों के नुकसान पे, 48 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स।
हेमंत कराले, जबकि भूपेश कराले ने जीटीसी में बहुत बड़ा रोल रहा है उनका। इस मर्तबा खींच के मारा है, लेकिन बढ़िया फील्डिंग डीप में, 1 रन। अच्छा क्रिकेट होता हुआ, बैक ऑफ लेंथ गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था, गेंद को खींच के मारा था डीप स्क्वायर लेग पर, 1 रन। चेरोबा कोन ए 49 रन, 3 विकेटों के नुकसान पे। बहुत ही कड़क शॉट, वाइडिश लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, 1 रन। 50 रन पूरे होते हुए चेरोबा कोन स्पोर्ट्स के तालियों की गूंज। 50 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट, 5th ओवर इन प्रोग्रेस। इस मरतबा ऑन ड्राइव करते हुए काऊ कॉर्नर में गेंद मिसफील्ड और बाउंड्री के बाहर, 4 रन। हे मन जोडी सुकेश टाकी निलेश पाटीलचा साथ, साहेबा नामच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज। 5 ओवर की समाप्ति, रन बने हैं चेरोबा कोन के 54, विकेटें गिरी है 3। इस वक्त चिंतामणि ग्रुप और शुभम कासार भी इस मैच को यूट्यूब पे देख रहे हैं, आपका भी हार्दिक स्वागत। डेथ ओवर में गेंदबाजी के लिए वेदांत पाटिल को बुलाया गया है। देखना है कि आलोक मुकादम, जिनसे काफ़ी अपेक्षा रहेंगी, 60+ टोटल की तरफ ज़रूर जाना चाहेंगी। यहाँ पर चेरोबा स्पोर्ट्स कोने फुल टॉस गेंद, ड्राइव किया लॉन्ग ऑफ पे, 1 रन। 51 पे पहुंचा है स्कोर। पचपन रन, 3 विकेट। डेथ ओवर चलता हुआ, 5 गेंदें बची है, ठंडी हवा के झोंके। इस मरतबा फिर एलिवेशन नहीं है, ऊपर लगी है, पीछे सरक रही है, बढ़िया फील्डिंग, 2 रन अपने टीम के लिए बचाते हुए। हालांकि देखा जाए तो गुरुदत्त स्पोर्ट्स ने सुभाष धुमाल कम से कम 10 से 12 रन ज़्यादा दिए हैं। ये कोई भी कैप्टन नहीं कह सकता है कि दे देना आराम से। उछाल दिया है, हाई हँडसम, 6 रन। त्यांना बघाया जमती लोक सारी, अशी थटात होते एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला। सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना, कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील होऊन जातील, पण एकच आमचा साहेब कपिल पाटील। 63 रन, बड़ा ब्लास्ट करते हुए बैट्समैन हेमंत कराले। इस शॉट को देख के कराले के टीम के कैप्टन राज बावलिया के दिल को करार आया होगा। फिर से खेला है, लॉन्ग ऑफ मौजूद है और आउट हो गए हेमंत कराले। सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान। The great MP ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान। खासदार कपिल पाटीलचा शक, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान। खासदार कपिल पाटीलचा शक, ठाणे जिल्ह्याची शान। इस मरतबा आलोक ने फिर ड्राइव किया, 1 रन बना, दूसरे की कॉल है, बच गए वहाँ पर। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ, 65 रन,
4 विकेटों के नुकसान पर चिरोबा कोन ए 65 रन 4 विकेट 65 for the loss of 4 wickets 5.5 ओवर, एक गेंद बची है आखिरी ओवर की। अपने स्टेप में चूके एक बड़ा शॉट आया तो फिर डगर इतनी आसान नहीं रहेंगी गुरुदत्त स्पोर्ट्स के लिए। 12-14 रन अतिरिक्त दे डाले। इस मरतबा क्रीज में पीछे जाके खेला है, ज़मीन के सहारे मिसफील्ड हुआ है। 2 रन पूरे किए बैट्समैन ने, तीसरे के लिए पलट चुके हैं और आउट हो गए बैट्समैन। तो कुल मिलाकर रन बने 67। देखना है किस तरह से आउट दिया वहाँ पर अजीम अब्दुल्ले ने। व्हाट अ डिसीजन, क्या डिसीजन है। ऑन द लाइन आउट देने का उदाहरण चाहिए तो आप 1996 के वर्ल्ड कप के फाइनल में जाइए, जहां सनत जयसूर्या को 5वीं गेंद पर इसी तरह आउट दिया था। अजय वैद्य हमसे विदा लेते हुए और टॉस के लिए चलते हैं। सुभाष। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। तर गोठेकर बी विपक्ष चौठाईवा मानकुली या 2 संघामध्ये टॉस केला जाईल। आपल्यामध्ये उद्योगपती आणि वाईन शॉपचे मालक आहेत पिंपळकरचे उद्योगपती आपण पाहतोय अमित पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल। तर दोन्ही संघाचे संघ आपण टॉससाठी यायचं आहे। गोठेकर बी विपक्ष चौठाईवा मानकुली या 2 संघामध्ये हा टॉस केला जातोय। पिंपळकरचे उद्योगपती अमित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे। नाणं तर सर्वांना परिचित आहे, वेगळं सांगायचं पुन्हा सांगायची गरज नाही। A1 जोडी कॉल आहे आणि A1 जोडी चाललेला आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे मित्रांनो, A1 जोडी नक्कीच हा कॉल भरपूर वेळा आलेला आहे। तर नाणेफेक गोठेकर बी संघाच्या संघाने जिंकलेली आहे। जास्त वेळ आपला घेणार नाही, मात्र निर्णय नक्कीच आपण जाणून घेणार आहोत। नाणेफेक आपण जिंकले काय नाही असेल क्षेत्ररक्षण करणार पहिला प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघाला शुभेच्छा। बॅक टू कॉमेंट बॉक्स सिद्दीक बाबे सर। चिरोबा एक कोणगाव विपक्ष सामना आपण पाहतोय गुरुदत्त सागाव या 2 संघामध्ये निर्धारित 6 षटकामध्ये चिरोबा एक कोणगाव संघाने आपल्या धावपलीकडे धावा चालवल्या, त्या 67 आणि 68 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे गुरुदत्त सागाव या संघासमोर। यापुढील सामना आपण पाहणार होतो गोठेकर बी विपक्ष चौठाईवा मानकुली या 2 संघामध्ये। मित्रांनो उद्या आमचं शेड्यूल ठीक बरोबर 9 वाजता सुरू होईल, मात्र 8:45 वाजता जवळजवळ 8:30 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे। उद्या 4 मार्च 2022 आणि उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविराम मानकुली विपक्ष धनंजय स्पोर्ट्स चिंचगड या 2 संघामध्ये। उद्याचा दुसरा सामना आपण ठीक 10 वाजता पाहणार आहोत आर्या 11 धुंदरे विपक्ष बोंडकोडे स्पोर्ट्स बोंडकोडे। उद्या तिसऱ्या सामन्यामध्ये जयदुर्गा माता काटई विपक्ष जय बजरंग भिनार या 2 संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल। फुंडे उरण विपक्ष काव्य अकॅडियाचा वाघलीवाडा हाही सामना आपण पाहणार आहोत। उद्या 11 डेरिवली विपक्ष DS टेंबोली हे 2 संघ एकमेकांसमोर ठाकताना दिसतील आणि उद्या बिग मॅच आपण पाहणार आहोत गौरव एंटरप्राइजेस भादवर विपक्ष A1 जोडी गोडसे बी हाही सामना आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत जय वागेश्वर देसाई विपक्ष प्रदीप स्मृती नावा आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत शेलके ब्रदर्स पोगाव विरुद्ध सद्गुरू सिमेंट पारगाव। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालेला सामना आयदी वडुणकर विरुद्ध साईस खारबाव
आणि त्यानंतरचा सामना आपण पाहणार होतो जांताराचा खारबाव विरुद्ध जय भोलेनाथ सरवले. त्यानंतर गावदेवी खाडी वाघवीला संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि उद्या सोनारपाडा संघही आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट देण्यासाठी सज्ज होणार आहे तो संघ मोठी देसाई. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या ठीक 9 वाजता आमच्या शेड्यूलला सुरुवात होईल आणि उद्या शेड्यूलमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा मानकोले विपक्ष धनंजय स्पोर्ट चिंचगड. एका बाजूला वाडा विभागामधील बलाढ्य संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागामधील एकविरा मानकोली बलाढ्य संघ. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. नक्कीच A1 जोडीचे शिलेदार निलेश पाटील साहेबांचे बंधू कुमार पाटील यांचे सुपुत्र अर्णव कुमार पाटील यांचा आज वाढदिवस आणि पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. आज A1 जोडीचे परममित्र विद्यमान माजी ग्रामपंचायत सदस्य कोंडगावचे महेश नाईक साहेबांचा वाढदिवस आहे उर्फ भाई या नावाने त्यांना ओळखलं जात आहे आणि त्यांचाच वाढदिवस आहे आणि त्यांना A1 जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. तर बोलूया आपण मॅचच्या दिशेने. आव्हान आहे ते 68 धावांचं आणि 68 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सचिन म्हात्रे आणि चिन्मय ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज सचिन टाकले. सामना करेल सचिन म्हात्रे. फलंदाज सचिन म्हात्रे तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सचिन टाकले आणि पंचांचा इशारा जणू काय येतोय सचिन टाकले तू पहिला चेंडू टाक रे. यावेळी अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचं माणूस होतं नाश्टकीच्या फलंदाजाचं मात्र धाडस तिथे झालेलं नाही. पहिलाच चेंडू अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तट्या सर्कलमध्ये मिडऑन रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण तिथे गेलं होतं आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव तिथे पूर्ण केली जात नाही. यावेळी स्विंग अँड मिस सुरेख चेंडू अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. सुरेख गोलंदाजी फ्रंटलाईन गोलंदाज सचिन टाकले याच्या माध्यमातून. यावेळी मात्र सचिन टाकले याने 2 चेंडू चांगले टाकल्यानंतर वाईट चेंडूही टाकले आणि आव्हान त्या धावाने नक्कीच धावसंघ आपण पाहतोय या अकाउंट ओपन होतोय 1 धावेने. अजूनही भरपूर प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री चषकाचा आनंद लुटत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा A1 जोडीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. यावेळी क्लीन बोर्ड बेल्स का जली बल्लेबाज का दिल जल उठा. पहिला फलंदाज बाद सचिन म्हात्रेच्या रूपाने. हे आपण पाहू शकता चेंडू पडल्यानंतर बॅटच्या खालून निघून जातोय आणि बॅट वरून फिरली जाते. ऑनसाईडला खेळण्याचा खरं तर प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ जाऊन एष्ट्याना धडकतोय आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज 0वर बाजून फील्डमध्ये परतताना. नवीन फलंदाज मंद पावलाने खेळपट्टीवर येतोय सूरज भोईर आपल्याला 1 डाऊन पोझिशनला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक मेंटरी पावताच्या पहिल्या षटकामध्ये अर्थात P1च्या पहिल्या षटकामध्ये 30 षटकाच्या सर्कलच्या बाहेर आपण आउटफील्डमध्ये पाहतोय. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केले आहेत. ऑन साईडला जर बघितलं तर 30 सर्कलमध्ये थर्डमॅन आहे. त्यानंतर पॉईंट पाहायला मिळतोय कवरही 30 सर्कलमध्ये आणि एक्स्ट्रा कवरही तैनात केलेला आहे. मिड ऑफला कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. ऑन साईडला जर बघितलं तर फाईन लेग आहे. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक मिडऑनला आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेट लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक
आणि एक क्षेत्ररक्षक मिडविकेट झाला. यावेळी मात्र सुरेख चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सचिन टाकले याची. आत्तापर्यंत सचिन टाकले आणि सुंदर चेंडू टाकले आहेत. एक विकेटही त्यांनी प्राप्त केलेला आहे. पहिला फलंदाज सचिन म्हात्रे याला मात्र खातं उघडण्याची संधी त्याने दिली नव्हती. दबाव नक्कीच त्या फलंदाजावर होता. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. जोपर्यंत चेंडू अडवला जातो स्क्वेअर लेग रिझनमध्ये तोपर्यंत एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 2 धावा. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते कारण डावखुरी शैलीचा फलंदाज आता मात्र चिन्मय पाटील आपण पाहतोय. चिन्मय हा लेफ्ट हँड बॅट्समन तर सुरेश भोईर हा राईट हँड बॅट्समन आपण पाहतोय. आणि अशा प्रकारची जोडी जेव्हा असते तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जातं आहे. कर्णधाराची तर डोकेदुखी वाढते, मात्र गोलंदाजांची डोकेदुखी वाढली जाते कारण लाईन लेंथ मध्ये नक्कीच थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. यावेळी मात्र इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल स्वीपर करू बंधून सीमापर चौकार. सुकेश टाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश टाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय या चौकार आणि चौकाराने धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4ने वाढून होते ती धावफलकावर 6 धावा. मात्र चांगली गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना दिसला होता सचिन टाकले हा गोलंदाज. एक सफलताही त्यांनी प्राप्त केलेली आहे. पहिलं षटक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या नावे राहिलेलं आहे कारण या षटकामध्ये जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि एक विकेटही फलंदाजी करणाऱ्या संघाने गमावलेलं आहे. P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1-6 आपण पाहतोय 68 लक्ष्याचा पाठला करताना गुरुदत्त सागाव. दुसऱ्या षटक घालण्यासाठी दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलोक मुकादम येतोय आणि आलोक मुकादम याच्या नावे एक विक्रम आहे. स्वराज्य चषक खाडी या चषकामध्ये या गोलंदाजाने सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. मला तो विक्रम अजूनही आठवतोय कारण त्या खाडी चषकामध्ये हा संघ चांगल्या प्रकारे खेळला होता आणि त्याच चषकामध्ये आलोक मुकादम याने 5 चेंडूमध्ये सलग 5 विकेटे घेण्याचा पराक्रम केला होता. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय आलोक मुकादम. यावेळी जोरदार अपील आणि यस फलंदाज बाद. पहिल्याच चेंडूवर आपला दमखम दाखवताना आलोक मुकादम. मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटला पंचांनी नक्कीच बाद घोषित केलेले. मैदानी पंचांचा निर्णय आहे, फलंदाज बाद आहे, आऊट आहे. मात्र पंच सांगायचं आहे की हा रिव्ह्यू कशासाठी घेतलेला आहे, नक्की बॅटकटसाठी की LBWसाठी. बॅटकटसाठी येस. लेग बिफोर येस पाचीसाठी या रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने पंचांना चॅलेंज केलेलं आहे कारण मैदानी पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलेलं आहे. मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने पंचांना आव्हान केलेलं आहे.
पंचांच्या निर्णयाची ते वाट पाहिली जाते. आज 4 मार्च नक्कीच 12 उलटून गेलेले आहेत. आज निलेश पाटील साहेब जे A1 जोडीचे शिलेदार आहेत आणि त्यांचे बंधू कुमार पाटील यांचे सुपुत्र अर्णव पाटील यांचा वाढदिवस आहे. अर्णव कुमार पाटील आणि त्यांना वाढदिवसानिमित्त लक्ष हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या आपण नक्कीच अर्थात आजच रात्री नक्कीच त्यांचा बड्डे ही आपल्या VIP डेजवर सेलिब्रेट करणार आहोत. सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळेल प्रिन्स अर्णव कुमार पाटील यांचा. तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. फलंदाज बाद आहे. मैदानी पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता. तर दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. तो फलंदाजी करणाऱ्या गुरुदत्त सागाव या संघाचा. सूरज भोईर हा बाद होऊन फॅलोमध्ये परतताना. नवीन फलंदाज रोहित येतोय. आलोक मुकादम याने मात्र या चेंडूवर विकेट प्राप्त केले आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना मात्र त्याचा आत्मविश्वास आता वाढलेला दिसेल. रोहित मात्र येतोय फलंदाजीसाठी. तर पुन्हा एकदा दूरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल गोलंदाज आलोक मुकादम. P2चं दुसरं षटक मार्ग असताना आणि P2च्या दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपल्याला आउटफील्डमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेलं आहे डीपला. त्यानंतर लॉंग ऑन रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळी सुरेख चेंडू स्विंग अँड मिस. आणि आलोक मुकादम याच्या गोलंदाजीचे हेच वैशिष्ट्य राहिलेलं आहे. दोन्ही बाजूने मूव्ह करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. दमदार प्रदर्शन करताना नेहमीच आलोक मुकादम या गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून टोलवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रयत्न करेल मात्र प्रयत्न असफल आणि चेंडू निघून जातोय सीमापार चौकार. सुकेश डाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. द ग्रेट MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलचा शक्ती. ठाणे जिल्ह्याची चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होते. ते धावफलकावर 10 धावा दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फाटका आहे. चेंडू इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक तिथे आहे मिड मध्ये. आणि यावेळी मात्र फलंदाजाला जावे लागेल डगआउटच्या आश्रयाला. तिसरा फलंदाज बाद सागाव या संघाचा. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. 3 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर स्थिर आहे 10 धावा. संघर्ष करताना आपण पाहतोय गुरुदत्त सागाव या संघाला जे लक्ष आहे ते 68 धावांचं आणि
फ्लडलेसमध्ये नक्कीच असे मोजकेच संघ आहेत ज्या संघाने नक्कीच 60+ धावा चेस केलेल्या आहेत. 60+चं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतो थोडासा अडचणीत सापडतोय गुरुदत्त सागावा संघ, कारण 3 मोहरे या संघाने आतापर्यंत गमावले आहेत. नवीन फलंदाज पुरुषोत्तम म्हात्रे बॅटिंगसाठी आलेला आहे. मात्र सामनावीर फलंदाज चिन्मय पाटील. यावेळी एजन गॉन बॅटचा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये हर्ष. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय आणि जर आलोक मुकादमाची गोलंदाजी पाहायची झाली तर मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अँड्रे फिलटॉपची आठवण येते. याच प्रकारे अँड्रे फिलटॉप मसलचा वापर करायचा गोलंदाजी करताना आणि अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतो आलोक मुकादम याच्याकडून आपण पाहतो. या षटकामध्ये त्याने आत्तापर्यंत 3 मोहरे टेपलेले आहेत आणि अतिशय बिकट स्थिती सध्या आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या गुरुदत्त सागावे संघाची, कारण आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि त्यामध्ये 3 फलंदाजांना आलोक मुकादम याने बाद केलेलं आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता की स्वराज्य चषक खाडी या चषकामध्ये या गोलंदाजाने सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम केला होता आणि निर्धाव षटक घातलं होतं. एकही धाव त्यांनी खर्च केली नव्हती. हा विक्रम त्याच्या नावे आहे. यावेळी चेंडूला टोललेले ते वाडेश लॉंग ऑफ रिझनमध्ये, मात्र तोपर्यंत फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही तर एका 21वी षटकाची समाप्ती झालेली आहे. P1 आणि P2 या 2 षटकाची समाप्तीनंतर गुरुदत्त सागाव संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा. 4-5-11 अतिशय बिकट स्थिती आपण पाहतोय. पूर्णपणे संकटामध्ये सापडलेला आहे सागाव संघ. यानंतरचा आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळाला गोठेगर बे विपक्ष चौथा हिरवा मानकुली या 2 संघामध्ये. गोठेगर बे विपक्ष चौथा हिरवा मानकुली हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज ठाणे रायगड या सामन्याने नक्कीच विक्रमही प्रस्थापित केलेला आहे. या अगोदर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जो विक्रम होता 77,000 व्ह्युअरचा तो विक्रम मात्र या चषकामध्ये मोडीत निघालेला आणि 78,000+ विक्रम आपल्याला ठाणे रायगड सामना पाहताना पाहायला मिळालेला आहे. नवीन विक्रम नक्कीच नोंदला गेलेला आहे. JTCच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर तब्बल 78,000च्या वर प्रेक्षक व्ह्युअर्स त्या सामन्यासाठी लाभले होते. पहिला चेंडू दिशा भरकटलेली आहे. राज बावले येतोय गोलंदाजी मार्गावर. पंचांचं वाटचा खेळ होतोय. आव्हान धर्तव्याने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 12 धावा. राजबावल्या VIP डायसकडून वलताना यावेळी लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. चेंडू निघून जातो या लॉंग अंचे वरून सीमापार षटकार. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुके डाकी निलेश पाटील या वन जोडीनी. आयोजन केला सुके डाकी निलेश पाटील. या इनिंगमधील हा पहिला षटकार आपण पाहतोय फलंदाज आदेशाच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते ते 18 वर. मात्र अजूनही लक्ष खूप दूर आहे. यावेळी अतिशय सुरेख
करार ऑफ ड्रॉयचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझर्वमध्ये चेंडू फील करून फेकी केला जातोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने फक्त वाढेल आणि धावसंख्या एकेरी धावेने वाढून होती. ती धाव प्रकार 19 धावा. पहिली षटक हाताळलं होतं ते सचिन टाकले आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी ते केली होती आणि फक्त त्या षटकामध्ये 6 धाव खर्च केले होते. आणि त्यानंतर सचिन टाकलेचं षटक तर सुपर होतं, मात्र त्यानंतर षटक सुपर आपल्याला पाहायला मिळलं होतं आलोक मुकादम याचं. त्या षटकामध्ये त्याने फक्त 5 धाव खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट सरकावले होते. तिसरं षटक हाताळलं होतं गोलंदाज राज बावल्या. स्विंग अँड मिस, सुरेख चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने, मात्र चेंडूने बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजी करणाऱ्या संघावर आता मात्र दबाव वाढवणार आहे, लक्ष दूर जाणार आहे. सध्या मैदानामध्ये आपण बघतोय आदेश आणि त्याच्या समोर तो पुरुषोत्तम. टॉपरचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. सचिन म्हात्रे, चिन्मय पाटील, सूरज भोईर आणि रोहित म्हात्रे. यावेळी अतिशय सुरेख चेंडू, वाईड वॉर्कर चेंडू, जोरदार अपील इथे त्या पाहायला मिळतोय यष्टरक्षकांनी गोलंदाजाकडून. चांगल्या चेंडूची हाताळणी पूर्णपणे आपण पाहतोय या की मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एखाद मोठा फटका षटकामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र कोणगाव संघाचे गोलंदाज कमबॅकही करतात. यावेळी ॲडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख गोलंदाजी आपण बघतोय राज बावल्या. ज्याप्रमाणे 2 गोलंदाजांनी अर्थात आपण बघितलं तर सचिन टाकले आणि आलोक मुकादमा या 2 गोलंदाजांनी पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली होती आणि पॉवरप्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना राज बावल्या हा गोलंदाज. यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्कर, सुरेख गोलंदाजी, ढोंटे रे जाऊगे. अतिशय सुरेख गोलंदाजी राज बावल्याला याच गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. तर ड्रिंक्स इंटरव्हल होतोय, ड्रिंक्स ब्रेक इथे पाहायला मिळतोय. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पुरवतात की 3 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती धावपलीकडे 19 धावा आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. 12 वाजून गेलेले आहेत. आज 4 मार्च A1 जोडीचे शिलेदार निलेश पाटील साहेबांचे बंधू कुमार पाटील साहेब यांचे सुपुत्र प्रिन्स अर्णव कुमार पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसानिमित्त लक्ष हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंचा जन्मदिवस आहे. कारण आजच्या दिवशी 1967मध्ये दक्षिण आफ्रिकेचा ग्रेट फलंदाज डॅरिल कलिननचा जन्म झाला होता आणि याच महिन्यात 1 मार्च 1999ला न्यूझीलंड विरुद्ध त्याने स्फोटक फलंदाजी करताना द्विशतक झळकावताना 275 धाव करून काढल्या होत्या. आजच्या दिवशी 1984मध्ये आयडीएस फलंदाज अर्थात आयर्लंडचा ऑलराऊंडर फलंदाज केविन ओब्रायमचा जन्मदिवस आहे. कारण आजच्या दिवशी 4 मार्च 1984ला त्याचा जन्म झाला होता आणि याच खेळाडूने 2 मार्च 2011च्या विश्वचषकामध्ये इंग्लंड विरुद्ध 50 चेंडूमध्ये ताबडतोब जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. आणि बिग ॲपसेटही त्या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या विश्वचषकामध्ये आयर्लंडसारख्या लिंबू संघाने बलाढ्य इंग्लंड संघाला पराभूत केलं होतं. आलोक मुकादम याला मात्र आता कायम ठेवलं गेलेलं आहे, ज्याने मागील षटकामध्ये दमखम दाखवला होता. बंदे में दम नाम आहे आलोक मुकादम. ध्रुवाच्या टोकाकडून गोलंदाजी वगैरे सज्ज होतोय. यावेळी सरळ बॅटने चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे. लॉंग ऑफ रिझनमध्ये फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धावेने काही साथ देणार नाही. हा सामना जर फलंदाजी करणाऱ्या गुरुदत्त सागाव संघाला जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांची पेरणी करावी लागेल आणि तेव्हा कुठेतरी विजयाचं पीक त्यांच्या हाती येईल.
मात्र इथे आपण पाहतोय लाजवाब कामगिरी करताना चेरोबा कोणगाव ए संघाचे गोलंदाज आपल्या स्पेलमधील आपल्या कोट्यातील शेवटचे षटक आणि संघाकडून चौथं षटक हाताळतोय गोलंदाज आलोक मुकादम. लोढा एंड करून स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड ही त्या एंडला आपण म्हणू शकतोय. क्लीन बॉल बेल्स के जली बल्लेबाज का दिल जल उठा. आणखीन एक फलंदाज बाद. आतापर्यंत 4 विकेट सटकावलेल्या आहेत आलोक मुकादम यांनी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज राहुल जाधव येतोय. मात्र दैनंदिन स्थिती आपण पाहतोय सध्या फलंदाजी करणाऱ्या संघाची. आपण जर विचार केला तर निम्मा संघ गारद झालेले आहेत. 5 फलंदाजी बाद होऊन फलंमध्ये परतलेले आहेत. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भरपूर गोलंदाजांनी 5 पूर्ण केलेलं आहे. तब्बल जर बघितलं तर 6 गोलंदाजांनी एकाच इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे. आणि 5व्या विकेटच्या प्रतीक्षेत आपण पाहतोय तो गोलंदाज आलोक मुकादम. 4 विकेट आतापर्यंत त्यांनी चटकावलेल्या आहेत. स्विंग अँड मिस सुरेख चेंडू. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेत सर्वोच्च गोलंदाजीचा विक्रम अजूनही जय वागेश्वर देसाई ज्या संघाला आपण उद्या इन ॲक्शनमध्ये पाहणार मयूर म्हात्रेचे नावे आहेत, ज्यांनी 2 षटकं हाताळली होती, 10 धाव खर्च केले होते आणि तब्बल 6 सर्वाधिक विकेट एकाच इनिंगमध्ये प्राप्त केले होते. यावेळी स्वतःच्या फलतूरमध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. बॉलर बॅक ड्राईव्ह. पूर्णपणे संघर्ष करताना आपण पाहतोय या फलंदाजी करणारा हा सागाव संघ. आणि जवळजवळ हा सामना नक्कीच गुरुदत्त सागाव संघाने सोडलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. पूर्णपणे खांदे नक्कीच डाऊन झालेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाचे. यावेळी फुलटाच चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही. मिड रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव. मयूर मात्रे 2 षटके 10 रन 6 विकेट. त्यानंतर मोहित घरत कारिवली संघाचा 2 षटके 4 रन 5 विकेट. हरेश मलावकर 5 चेंडूमध्ये सलग 5 विकेट 5 धावा देऊन त्यांनी 1 षटक हाताळताना चटकावले होते. अशा अनेक विक्रम या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळी फुलटाच चेंडू आहे हे आपण पाहू शकता. प्रयत्न चांगला केला होता तो लॉंगर रिझनमध्ये क्षेत्ररक्षकाने, मात्र मोका भी दिया और चौका भी दिया. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. 4 षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकामध्ये धावसंख्या होतोय ती धावपलकावर 5 बाद 25. तर 9 साठी नक्कीच इथे रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. षटकाची जर समाप्ती झालेली आहे मात्र इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बॅटिंग साईडने नक्कीच हा रिव्ह्यू घेतलेला आहे. एम्पायर रिव्ह्यू आहे हेच पंचाने ही मागणी केलेली आहे. पाहूया तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत. या चेंडूच्या अगोदर 13 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे ते सागाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मात्र पूर्णपणे आपण पाहतोय पकड थोडीशी मजबूत केलेली आहे. पूर्णपणे पकड मजबूत केलेली आहे ती कोणगाव या संघाने. फेअर डिलिव्हरी एस 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. बारा चेंडूमध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे
सागाव संघाला सामना जिंकण्यासाठी. दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी मार्कवर राज बावल्या येतोय. राज बावल्या यालाही कंटिन्यू ठेवलेलं आहे. मागील षटक राज बावल्याने सुरेखरित्या हाताळलं होतं. त्या षटकामध्ये त्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. सफलता अर्जित करता आली नव्हती, मात्र धावांवर बंधन लगावण्यात तो यशस्वी ठरला होता आणि परिणामस्वरूप त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा वापरण्यात आलेलं आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये आणि दुसऱ्या ॲटममध्ये हा झेल पकडलेला आहे आणि फलंदाज बाद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज, गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. पूर्णपणे गोलंदाजाने राज केलेला आहे आणि राज गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. पहिल्याच विकेटवर नक्कीच पहिल्याच चेंडूवर विकेटचं खुराप प्राप्त केलेलं आहे. वा ताज नाही वा राज. चांगले गोलंदाजी करताना राज बावल्या. यावेळी खोलवा टप्प्याचे चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी, अगदी पल्लेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज संघर्ष करताना आपण पाहतोय. काय गोलंदाजी करतात कोणगाव संघाचे गोलंदाज. अतिशय तिखट आणि जालीम मार आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी केली जाते. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉल्समध्ये डायरेक्ट निशाणा. ओ एष्टा तोडलेल्या आहेत. लगती टोळा गोलंदाज आपण पाहतोय. डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे आणि स्टंप ही तिथे स्टंपचे 2 तुकडे केलेले आहेत. आणि पुन्हा एकदा आपण म्हणू शकतोय वा ताज नाही वा राज. अगदी स्टंपचे 2 तुकडे तिथे केले गेले आता. एवढ्या जोराने राज बावले यांनी निशाणा साधला होता. पंचांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपण पाहतो. विशाल पाटील सर विशाल स्मित हास्य करताना. नवीन स्टंप आता आपल्याला पाहायला मिळेल, कारण मागील चेंडूवर अगदी स्टंपचे 2 तुकडे केले होते राज बावले याने. जोरात निशाणा साधला होता हे आपण पाहू शकता. या स्पर्धेची अपार मेहनत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दयानंद दादा यांना दाखवलं जात आहे आणि त्यांनीच त्यांच्याच माध्यमातून मैदानामध्ये स्टंप हे पाठवलं गेलं होतं आणि त्यांच्या समेत सचिन पाटील यांना दाखवलं गेलं होतं. अगदी A1 जोडीच्या खांद्याला नक्कीच लावून या सर्व आयोजन कमिटीच्या मेंबर्सने या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे आणि यशस्वी स्पर्धा आपल्याला केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 पाहायला मिळते.
हरीश मात्रे नवीन फलंदाज येतोय. तब्बल जर बघितले तर 7 फलंदाज हे बादून फॅलमध्ये परतलेले आहेत. कोणगाव संघाने पूर्णपणे आपण पाहतोय या सामन्यामध्ये जोमदार वापसी केलेली आहे. अगदी पहिल्याच षटकापासून ती वापसी करताना कोणगाव संघ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 68 धावांचं लक्ष होतं आणि आता मात्र 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 9 चेंडूमध्ये तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र चेंडूला फुल केलेला आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. 8वा फलंदाज निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. द ग्रेट एमपी ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्हा. सोनू डाके, निलेश दादा, तसेच सोनू डाके, दयानंद म्हात्रे, सचिन पाटील आणि निलेशजी पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक जर सागाव संघ अलॉट झाला तर, आणि अलॉटच्या नक्कीच उंबाट्यावर या संघाला आपण पाहतोय. कारण तब्बल जर बघितलं तर 8 विकेट आतापर्यंत झालेले आहेत. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटाचा वापर, मनगटी फाटका आपल्याला पाहायला मिळतोय एका धावेसाठी. सागाव संघ जर सर्वबाद झाला, ऑलआउट झाला तर हे पारितोषिक असणार आहे तब्बल 2000 रुपयांचं. एवन जोडीचे शिलेदार निलेश दादा पाटील आणि दयानंद दादा, त्यांच्यानंतर त्यांच्यासमेत सोनू डाके, सचिन यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. यावेळी मात्र कव्हरेजमध्ये चेंडू टोललेला आहे. पूर्णपणे पराभव मान्य केलेला आहे सागाव संघाने. आपण पाहतोय तब्बल 8 फलंदाज बादून फॅलमध्ये परतलेले आहेत आणि 26 धावपलगड झाला गेलेला आहे. या स्पर्धेमधील निश्चंक धावसंख्येचा जो दुर्दैवी विक्रम आहे तो अजूनही इंगस्टार वाल संघाच्या नावे आहे, जो संघ 27 धावांवर ऑलआउट झाला होता आणि हे दुर्दैवी विक्रम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि यावेळी आपण पाहतोय की 26 या धावसंख्येवर सागाव संघाचे 8 फलंदाज डगॉरच्या आश्रयाला गेलेले आहेत. या स्पर्धेमधील हायलाईट्स जर पाहायचा झाला तर या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम अजूनही गौरव इंटरबाचे भादोड संघाच्या नावे आहे, ज्याने अप्पा इंटरबाचे भरुड या संघाविरुद्ध 6 षटकामध्ये तब्बल 120 धावा करून काढल्या होत्या. श्याम निकम येतोय गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक हाताळण्यासाठी. 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. ऑलआउटच्या खतऱ्या नक्कीच असणार आहे, खतरा असणार आहे तो फलंदाजी करण्याच्या संघाला. पाहूया या अगोदर 27 धावसंख्येवर यंगस्टर वहाल संघ ऑलआउट झाला होता. यावेळी चेंडूला ऑन साईडला टटवलेला आहे एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या 27 वर पोहोचते. सामना कधीच सोडलेला आहे तो नक्कीच सागाव संघाने. इथून फक्त आणि फक्त जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल फलंदाजी करणाऱ्या गुरुदत्त सागाव संघाकडून. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे षटक दूरवर षटकावरून हाताळलं जात आहे. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे, धाव घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावने संघाची धावसंख्या 28 वर पोहोचते आणि 27 जो निच्चांक धावसंख्येचा दुर्दैवी विक्रम होता
त्या विक्रमाला आता मात्र क्रॉस करताना आपण पाहतोय गुरुदत्त सागावा संघ. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे फक्त नक्कीच टेचचा अंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 40 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. आणखीन काही निर्धाव चेंडू फक्त फॉर्मॅलिटी औपचारिकता शेष राहिलेला आहे. शिरोबा ए कोणगाव संघ विजयाच्या उंबाड्यावर पोचलेला आहे. चांगलं प्रदर्शन शिरोबा ए कोणगाव संघाकडून या सामन्यामध्ये पाहायला मिळालं आणि सागाव या संघावर कोणगाव संघ भारी ठरलेला आहे. समोर केलेलं आहे स्वतःच्या फॉलोदरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आता मात्र शेवटचा 1 चेंडू मात्र ऑलआउट सागाव संघ आता इथून होणार नाही, कारण शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे चेरोबा ए कोणगाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन चेरोबा ए कोणगाव अँड हार्डलॅक गुरुदत्त सागाव. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचकडे आपण बोलूया. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच बंदे में दम नामे आलोक मुकादम ठरला आहे या सामन्याचा सामनावीर, ज्याने 2 षटके हाताळले होते, 11 धावा फक्त खर्च केले होते आणि तब्बल 4 फलंदाज बाद केले होते. आलोक मुकादम ठरला आहे दमदार प्रदर्शन करणार आहे या सामन्याचा सामनावीर. चेरोबा